नमस्कार मंडळी, राम राम. स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या MH14 न्यूज चॅनलमध्ये. आज पावन सर्वजण ठिकाणी मेडिकल कॅम्प आयोजित मला पहिल्यांदा कोणाचा कॅम्प आयोजित केला आहे. नमस्कार, आम्ही सगळे पुणे गाडगिळ सन्स चिंचोड शाखेत आलो आहोत. पुणे गाडगिळ सन्स नेहमीच सामाजिक बांधिलकीच्या पदांचे आपण दरवर्षी काही ना काही नवीन उपक्रम राबवत असतो. आपण दरवर्षी गेली 12 वर्ष झाली आपण वारकऱ्यांसाठी मोफत वैद्यकीय सेवा आहे. यामध्ये आपण जे गरीब वारकरी असतात, लांबून आलेले असतात महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून, त्यांच्यासाठी कोणाचे पाय दुखत असतात, पाय दुखत असतील त्यांना मलम औषधं, कोणी खोकल्याने ग्रासले असतं, वातावरणात बदल आहे त्याच्यासाठी औषधं वगैरे आमच्यासाठी पुरवत असतो. तसेच आपण पंढरपूरपर्यंत पाण्याचा एक टँकर पण आपण सोय केली आहे शेवटपर्यंत. असे आपण विविध उपक्रम राबवत असतो. या सामाजिक उपक्रमात तर PNG गाडगिळ सातत्याने पुढे असते. त्याचप्रमाणे सोन्याचे दागिने, चांदीचे दागिने, वेगवेगळी कलाकुसर, पारंपरिक दागिने यातही तुमच्याकडनं आमच्यासारख्या महिला वर्गाला हौशेचे वस्तुपात्र पुरवायला तुम्ही कमी पडत नाही. धन्यवाद. ती सेवा आहे, ते आमचं ते कामच आहे, आम्ही ते करत नाही. पण सामाजिक बांधिलकीपासून त्याचे प्रत्यक्षात कर्तव्य आहे आणि ते आम्ही जपत असतो. आणि आज तुम्हालाही या कॅम्प मार्फत असा अनुभव आला असेल की आपण हे आज वारीत सामील झालो. हो, ही सुद्धा आमची वातावरण आनंदीनगरीत आज आहे. ही सुद्धा आमची एक प्रकारची वारीच आहे आणि आमचा हात विठ्ठल आहे. थँक्यू, धन्यवाद. रामकृष्ण. रामकृष्ण हरी माऊली. आज आळंदी नगरीत हा छान असा मेडिकल कॅम्प सगळ्या वारकऱ्यांसाठी आयोजित केलाय. काय सांगाल त्याबद्दल? चांगलीच गोष्ट आहे. चांगली गोष्ट आहे. पाऊस पडतोय, सर्दी खोकला आजाराचे सध्याचे दिवस आणि त्यात असा कॅम्प आयोजित केलाय. काही सुद्धा होत नाही ना, काही सुद्धा होत नाही. आजार सुद्धा निघून जातो सगळा. हा ना. मेडिकल कॅम्प आता एवढं छान करताय, काय अनुभव आहे तुमचा आळंदीमध्ये? हा मेडिकल कॅम्प आपण गेली 5-6 वर्ष करतो. हा मेडिकल कॅम्प आपण यांच्यातर्फे आणि डॉक्टर DY पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेज यांच्यातर्फे अजय तापकीर यांच्या ऑफिसमध्ये आपण कॅम्प नेहमीच करत असतो. दरवर्षी या कॅम्पला रिस्पॉन्स खूप चांगला असतो. यामध्ये 600च्या वर पेशंट आपण तपासणी करतो आणि या तपासणीमध्ये असं लक्षात येतं की बऱ्याचशा पेशंटला चालण्यामुळे होणारे त्रास किंवा डोळ्याचे आजार किंवा अंगदुखी, पायदुखी हे पेशंट आम्हाला जास्त सापडतात. आणि हे पेशंट खूप लांबून आलेले असतात. बरोबर. 15-15 दिवस ते चालत आलेले असतात. आणि त्यांची सेवा करण्याचा ही संधी आम्हाला PN गाडगिळांना आणि DY पाटील होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजला मिळते. आणि खूप आनंदाने आमचे सगळे व्हॉलेंटियर्स जे आहेत, 20-25 व्हॉलेंटियर्स मुलं आमच्याकडे येतात आणि ते चांगल्या प्रकारे कंटिन्युअस त्यांची सेवा करत राहतात आणि त्यांना खूप आनंद मिळतो या सेवेमधून. तेव्हा आम्ही PN गाडगिळ यांचे खूप आभार मानतो की ते आम्हाला इथे याची संधी देतात. खूप छान असं तुम्ही सांगितलं. PNG गाडगिळ तुमच्यासोबत आहेच आहे. DY पाटील हॉस्पिटलचे सर्व तुम्ही स्टाफ मेंबर हे आहातच. त्याचसोबत अजयदादा तापकीर यांनी या ठिकाणी जागा उपलब्ध करून दिली. त्यांचंही धन्यवाद, तुमचंही धन्यवाद. हे सर्वसामान्य वारकरी एवढं लांबून येतात. पाठीमागं पाहू शकतो आपण 2 किलोमीटरची ही लाईन आणि एवढी लोक दर्शनासाठी माऊलींच्या एवढे आतुरतेने वाट बघतायत. आणि इथून पुढे 15 ते 17 दिवस हे लोक असे चालत जाणार.
तुमच्यामुळे तुमच्या ह्या सेवेमुळे खरं तर खूप मोठी मदत या वारकऱ्यांना होणार आहे. धन्यवाद.